गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक विषय गाजत आहे आणि तो विषय म्हणजे आरक्षण. या आरक्षणावर महाराष्ट्रात वादंग पेटत चाललेला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, SC ST आरक्षण, यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झालेली दिसत आहे. प्रत्येकाला वाटते की आपलं आरक्षण जाईल का काय. आरक्षणाचा नेमका या समाजावर कोणता परिणाम होणार आहे, त्याचे शैक्षणिक कोणते परिणाम होतील, सामाजिक कोणते परिणाम होतील, राजकीय कोणते परिणाम होईल, या विषयावर अगदी विस्तृत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये माननीय काळूराम चौधरी साहेब आलेत. साहेब, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आरक्षणाच्या लढ्यामध्ये यांचा अभ्यास, खूप मोठा अभ्यास आहे आणि यांच्याशीच आज आपण आरक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल की आरक्षण ही संकल्पना आमच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा आपण संकल्पना समजून सांगा, कारण बऱ्याच जणांना याचीच नीट कल्पना नाही की नेमकं आरक्षण काय आहे आणि हे चाललंय कशासाठी. आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी एकतर आरक्षण हे काही गरीब हटवता कार्यक्रम नाही, हा प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे 1848ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी हंटर आयोगासमोर जे उभा राहिले आणि हंटर आयोगासमोर पहिल्यांदा प्रतिनिधित्वाची मागणी जी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. आणि त्याच्यानंतर हंटर आयोगाच्या शिफारशीनुसार आपल्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करण्यात आलं. म्हणजे आरक्षणाविषयी आता जे काही महाराष्ट्रात सुरू आहे हे अज्ञानातून बऱ्यापैकी हे येतात. आणि मग हे बघा, महात्मा फुलेंचं जे आंदोलन होतं ते समतामूलक समाजाचं आंदोलन होतं. समता पाहिजे होती. जे काय झालं की महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीतून चालत होते. परांजपे नावाचा ब्राह्मण मित्र होता आणि त्याच्या वरातीतून ते चालत होते. चालत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंना त्या वरातीतून बाजूला काढण्यात आलं. आता महात्मा फुले त्यावेळी सरकारला जो टॅक्स भरायचे तो 21,500 रुपये होता आणि त्यावेळी टाटा ग्रुपचा जो हे जायचा टॅक्स तो 20,000 होता. म्हणजे टाटापेक्षा जास्त टॅक्स भरणारे महात्मा ज्योतिबा फुलेंना तिथं बाजूला करण्यात आलं, अपमानित करण्यात आलं. आणि मग महात्मा फुले मुळामुठा नदीच्या कडेला जाऊन नाराज होऊन रडत बसले होते. तिथं त्यांना शेजारचे जे अस्पृश्यांची वस्ती होती त्या अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये दुपारच्या वेळेला गावात जायची तयारी करताना ते अस्पृश्य बांधव दिसले. आणि ते त्यांनी बघितल्यानंतर त्यांना ते आश्चर्यचकित झाले की अरे मी शिकलेलो आहे, माझ्याकडे एवढं पैसे आहेत, मी एवढा सदन आहे, असं असताना मला या वरातीतून हकलण्यात आलं, मला अपमान झालेला समजतोय. परंतु हे जे अस्पृश्य बांधव आहेत यांचा जो अपमान होतोय तो अपमान ते आनंदाने स्वीकारतात. कारण ते गावात जायला तयारी करत होते आणि तयारी काय करत होते तर गळ्यात गाडगं आणि पाठीला झाडू बांधायची तयारी करत होते. आणि मग महात्मा फुलेंनी ह्या विषमतेच्या विरोधात आंदोलन उभा केलं. विषमता घालवून समता प्रस्थापित करण्यासाठी मुळात हे प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जो आहे तो महात्मा फुलेंनी सुरू केलेला आहे. पुढं महात्मा फुलेंनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनातून पुढं ते शाहू महाराजांनी चालवलं. बघा, महात्मा फुलेंनी ते मरेपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे समतामूलक आंदोलन चालवलं. त्याच्यानंतर सावित्रीमाई फुलेंनी चालवलं. आता महात्मा फुलेंनी त्यावेळी महिला विधवा पुनर्विवाहाचा हे केला. त्यावेळी विरोध कोणी केला? मुसलमानांनी केला का? नाही केला. ख्रिश्चनांनी केला का? नाही केला. इंग्रजांनी केला का? नाही केला. ह्या देशातल्या विषमतावादी, वाद वाढवणाऱ्या ब्राह्मणवादी लोकांनी त्यांना विरोध केला. महात्मा फुलेंनी शाळा चालू केली. पहिली मुलींची शाळा त्या पुण्यात भिडेवाड्यात सुरू झाली. सावित्रीमाईला दगडधोंडे मारणारे काय मुस्लिम होते का? इंग्रज होते का? तर नव्हते. ह्या देशातले ब्राह्मणवादी त्यांना विरोध करत होते. म्हणजे विषमतावादाचा जे पुरस्कार करणारे लोक होते, जे आजबी आहेत, ते त्यांना विरोध करत होते. त्या शाळेला विरोध केला महात्मा फुलेंच्या. आपल्याला असं थोडक्यात म्हणता येईल का की समाजामध्ये जी दरी होती, म्हणजे उच्चवर्णीय आणि हे जे कनिष्ठ जातीचे लोक होते, ही दरी कुठंतरी कमी करण्याच्या हेतूने महात्मा फुलेंनी हे पाऊल उचललं गेलं का? हो. आता शिक्षण नव्हतंच ना या देशात. ब्राह्मण सोडलं तर ब्राह्मण सोडल्यानंतर ब्राह्मणांव्यतिरिक्त ब्राह्मणांच्या मुलींना, महिलांना शिक्षणाला बंदी होती. कारण विषमतेवर आधारित
मनुस्मृतीचं राज्य या देशात होतं. आणि अशा परिस्थितीत प्रतिनिधित्वाचं शिक्षणाचं हे जे बरोबरीला आणण्याचं समता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुलेंनी हे आंदोलन सुरू केलं. पुढं ते शाहू महाराजांचा विषय आहे. शाहू महाराजांचे वडील झाले, वारले. आणि वडील वारल्यानंतर त्यांच्याकडे कामाला असणारा जी भटजी आहे त्या भटजीला बोलवायला पाठवलं. तो आता भटजी तिथं कुठं गेलता काय मी तुमच्या टी व्हीवर सांगत नाही, तो कुणाच्या घरी होता. तिथून भटजीला आणल्यानंतर भटजीने जे तिथं पूजा म्हणायची होती ती पूजा जी तिथं जे पुरुषोक्त म्हणायला पाहिजे तिथं वेदयुक्त ते जे प्रकरण घडलं. आणि तिथं शाहू महाराजांनी ज्यावेळी त्या भटजींना जाब विचारला की तुम्ही असं हे चुकीच्या पद्धतीनं ही काय करता, तर त्या ठिकाणी शाहू महाराजांना त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या कामगारांनी काय सांगितलं की तुम्ही शूद्र आहे आणि तुम्हाला हीच पूजा म्हणणार. म्हणजे आज देशभरात शाहू महाराजांना कुणबी राजा म्हणून संबोधलं जातं, कुणबी राजा म्हणून संबोधलं जातं. पुढं आपण ते मी तुम्हाला त्या मराठा आणि कुणबी ते तो विषय आपण बोलणारच आहेत, परंतु हा शाहू महाराजांचा. आज तुम्ही आज बी कोल्हापूरला जाऊन बघा, मग ही जी विषमतावाद त्यांच्या लक्षात आला. मग महात्मा फुलेंनी सुरू केलेलं जे समतामूलक आंदोलन आहे ते पुढं शाहू महाराजांनी चालवलं. तुम्ही तिथं त्यांनी 26 जुलै 1902ला काय केलं, मग त्या कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षण लागू केलं. हे प्रकरण झाल्यानंतर तिथले जे पुजारी होते, जे ब्राह्मण पुजारी होते, त्यांना काढलं आणि सर्व जातीय पुजारी मंदिरात नियुक्त केलं. पुढं त्यांनी तिथं आज बी तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक मागासवर्गीय जातीसाठी त्यांनी बोर्डिंग काढल्या, शाळा काढल्या आणि त्यांनी ते समतामूलक समाजाचं काम सुरू ठेवलं. निश्चितपणे त्या काळात जर आपण पाहिलं तर ही गरज होती. म्हणजे जो वरिष्ठ म्हणजे उच्चवर्णीय समाज होता हा कनिष्ठ वर्णीय समाजाला त्रास देत होता. पण आता तर जो आपण बघतोय की सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे. बऱ्यापैकी ती जी विषमता आहे ती विषमता आता बंद झाली. पण आता हे परत एकदा असं कोण म्हणलं? नाही, असं कोण म्हणलं? देशाचे राष्ट्रपिता रामनाथ कोविंद हे दलित होते. त्यांना त्या मंदिरात येऊ दिलं नाही. तुम्ही मीडियावर अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. आज ज्या राष्ट्रपती आहेत त्या मुर्मू ह्या आदिवासी आहेत, त्यांच्याशी काय व्यवहार केला जातो हे तो अख्ख्या जगाला कळतंय. जातीवाद विषमतावाद आपल्या देशातून गेलेला नाही. तुम्ही बीडचं प्रकरण आत्ता ताज आहे. एका मातंग महिलेची तिचा मृत्यू झाल्यानंतर त्या मातंगाची महिलेची प्रेत गावातल्या सार्वजनिक स्मशानभूमीत जाळू दिलं नाही. आणि विषमता ह्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहे. त्या राजस्थानमध्ये त्या मेघवालनी मिशा वाढवल्या म्हणून त्याची हत्या केली. एक जो आमचा लहान मुलगा होता जो खाटीक समाजाचा होता, तो त्या माठातलं पाणी म्हणजे ज्या माठातून शिक्षक पाणी पितात त्या माठातलं पाणी प्याला म्हणून त्याला शिक्षकांनी एवढा मारला की त्याचा जीव घेतलाय. रोज देशात कुठं नाही कुठं दलितांवर अन्याय अत्याचार सुरू असतात आणि हे जातीच्या आधारावरती सुरू आहेत. हे जातीच्या आधारावरती आहेत आणि विषमता आज बी आहे, ती वेगळ्या पद्धतीने आहे. ही तर महाराष्ट्रातली खुल्ला चालू आहे ना. ह्याच्यावरती बघा, उच्चवर्णीय लोक आहेत ना, त्यांच्या हातात सत्ता आहे, सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे. आणि त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची समता प्रस्थापित करण्यासाठी ते काही काम करत नाहीत. ते फक्त राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा एवढंच चाललेलं आहे. त्यांना त्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, बाकीच्या बहुजन समाजाला उल्लू बनवायचं, सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतून पैसा कमावण्याचा धंदा आधी इथल्या राज्यकर्त्यांनी सुरू केला. आता जे हे आरक्षणावरून राजकारण चाललं आहे याच्याविषयी आपली काय भूमिका आहे? म्हणजे बऱ्याच वेळेस ह्यात राजकारणाची भूमिका खूप वेगळ्या पद्धतीने मांडली जात आहे. हे जे आरक्षणासाठी सपोज मराठा आरक्षणाचे आंदोलक आहेत ते त्यांच्या जातीच्या नेत्यांकडून या ठिकाणी त्यांना सपोर्ट मिळावा अशी अपेक्षा करतात, ओबीसी वाल्यांकडून करतात. मग नेमकं हे राजकारण आणि आरक्षण याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळात म्हणजे मराठा समाजाच्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? शाहू महाराज म्हणतात ज्याचा समाज राजा असतो, ज्या समाजाचा राजा असतो तो समाज ताजा असतो. आणि मग ह्यो शिळा समाज बनवला कुणी? इथं मुख्यमंत्री पारद्याचा झाला, घिसाड्याचा झाला, होलाराचा झाला, वाण्याचा झाला, शिंप्याचा झाला का? इथं त्या 26-29 मुख्यमंत्र्यांपैकी 22 तर मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत. मग या मराठा समाजाच्या 22 मुख्यमंत्री झाले हे ह्याला जबाबदार आहेत.
ॲक्च्युली मराठा समाज म्हणजे शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक म्हटलं जातं. आणि त्यात बघा शाहू महाराजांचे जे वंशज आहेत म्हणजे आत्ताचे जे, त्यांना पण आरक्षणाच्या आंदोलनात मागावं लागलं ना. ज्यांनी दिलं त्यांच्यावर ती मागण्याची वेळ कशी काय आली. पण आपण ह्याच्यासाठी बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानातून अतिशय कायदेशीररित्या ही आरक्षणाची सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण याविषयी आपण काय म्हणाल. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या म्हणजे जे सुरू केलं हे जे समतामूलक, शाहू महाराजांनंतर बाबासाहेबांनी हे सुरू केलं. बाबासाहेबांना तर शाळेत बसू दिलं नाही, वर्गाच्या बाहेर बसून शिकले बाबासाहेब. आणि मग शिकल्यानंतर ते विदेशातून शिकून आल्यानंतर त्यांनी इथं जे इथलं काम जे सुरू केलं समतामूलक समाजाचं, त्याच्यामध्ये 1916ला जे इंग्रजांची समिती गठीत झाली त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आणि शाहू महाराजांच्या सांगण्यावरून भास्करराव जाधवांनी मराठा समाजाला बी आरक्षण मागितलं होतं. आपल्या देशात 1919ला फर्स्ट इंडिया ॲक्ट लागू झाला. फर्स्ट इंडिया ॲक्ट लागू झाल्यानंतर 1928ला लिथियम आयोग आला. लिथियम आयोगाचे 13 सदस्य होते. 13पैकी बाबासाहेब बी एक होते. त्या 13मध्ये बाबासाहेब पण होते. आता त्यावेळी काही गुगल मॅप नव्हता आणि त्यावेळी आपल्या देशात 1000 भाषा बोलल्या जायच्या. त्याच्यापैकी 500 भाषा अशा होत्या त्या लिहिल्या आणि वाचल्या जायच्या. 500 भाषा फक्त बोलल्या जायच्या. म्हणजे आज बी आपण पारधी समाज किंवा जे बाकीचे आयरणी म्हणतो आपण, ह्या भाषा लिहिल्या जात नाहीत, ह्या बोलल्या जातात. आणि अशा कठीण परिस्थितीत तो अहवाल बनवायचं काम बाबासाहेबांनी तिथं केलं. बाबासाहेब त्यावेळी पण 28ला पण बाबासाहेब जर उद्या लिथियम आयोग बारामतीत येणार असेल तर आतल्या रात्री बारामतीत यायचे आणि ते सगळ्यांना सांगायचे, मराठा असेल, ओबीसी असेल, दलित, ह्या सगळ्यांना काय सांगायचे की लिथियम आयोगासमोर तुम्ही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ही साक्ष द्या. आपण बाबासाहेब सांगून गेल्यानंतर काँग्रेसवाले पाठीमागून यायचे आणि काँग्रेसवाले मग मराठ्यांना बोलवून काय सांगायचे, ओबीसीला काय सांगायचे, हे तुम्हाला खालच्या जातीचं बनवतो, ह्याचं ऐकू नका. आणि नाही ऐकलं, मराठा समाजाने नाही ऐकलं, ओबीसींनी नाही ऐकलं. लिथियम आयोगाच्या शिफारशीनुसार मग त्याच्या शिफारशीवरती पुढे जे सायमन आला, सायमन कमिशन आलं. मग आम्हाला शाळेत आत्तापर्यंत काय शिकवण्यात आलं, सायमन गो बॅक. सायमन आला कशाला हे कोणीच शिकवलं नाही. तर सायमन या देशातल्या ओबीसीला, मराठ्यांना, SC STला आरक्षण देण्यासाठी आलता. पण त्या सायमनचं स्वागत फक्त बाबासाहेब आणि 2 ओबीसी नेत्यांनी केलं उत्तर भारतातले. बाबासाहेब तर त्यांना आणायलाच गेले, बाकीच्यांनी विरोध केला. कारण आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता ब्राह्मणवादामुळं काय झालेलं आहे, वरच्याला चाटायचं आणि खालच्याला काटायचं. वरच्याला माता देतो आपण आणि खालच्याला, इथं प्रत्येक जाती एकमेकाला मी त्या जातीपेक्षा मोठा आहे असं यांच्या मानसिकतेत ब्राह्मणवादाने घालून ठेवलेलं आहे. आणि मग सायमनच्या अहवालात बघा, सायमनच्या अहवालात मराठा समाजाचा उल्लेख आहे ना. पण मग नंतर 1935ला दुसरा कायदा पास झाला आणि दुसरा पास झाल्यानंतर मराठ्यांसहित सगळ्यांना मताचा अधिकार तर बाबासाहेबांनी दिला निश्चितपणे. मग त्याच्यानंतर पुढं मंडल आयोगाची बऱ्याच वेळेस चर्चा होती. मंडल आयोग आणि आरक्षण याच्याविषयी काय माहिती सांगितली जाईल किंवा काय महत्वाचे याच्या बघा, मंडल आयोगाच्या अगोदर आपल्याला 46 पासून यावं लागेल. येस. बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्र पूर्वीचे कोण हे पुस्तक 1946ला लिहिलं. आणि बाबासाहेब म्हणजे राज्यशास्त्र, जातीचा, या समाजशास्त्राचा पंडित होते. त्यांच्या ज्या 32 डिग्री आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या आहेत. त्यांनी त्यापर्यंत पोचू बी शकत नाही कोण. म्हणजे आत्ता जे आरक्षण घेणाऱ्यांना हिनवलं जातं, आम्हाला तर विनाकारण त्याच्यात हिनवलं जातं. पण बाबासाहेबांची 1 डिग्री अशी आहे, BSc इकॉनॉमिक्स. 150 वर्ष झालं आपल्या देशातल्या कुणाला घेता येत नाही. मग आता ह्याचा गर्व सगळ्या भारतीयांना पाहिजे, SC ST OBC मराठ्या सहित सगळ्यांना पाहिजे. परंतु तसं काय होतं, त्याच्या उलट काय होतं, ह्या आरक्षणाच्या आंदोलनात इथं टार्गेट आंबेडकरवादी समाजाला केलं जातं, दलित समाजाला केलं जातं, हिनवलं जातं. आणि हे दुर्दैवाचं आहे. म्हणून बघा, तुम्ही मंडल आयोगाचं विचारताय. मंडल आयोगाच्या अगोदर 46ला बाबासाहेबांनी हे लिहिलं. मग
संविधान कधी लागू झालं तर संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झालं. आणि 50ला लागू संविधान बनवताना बाबासाहेबांनी म्हणजे हे इथं ओबीसींनी अगोदर त्यांचं ऐकलं नाही, आधी त्यांचं ऐकलं नाही बाबासाहेबांचं, परंतु बाबासाहेबांनी त्याचा राग मनात धरला नाही. बाबासाहेबांनी काय केलं, संविधान बनवताना बाबासाहेबांनी 340वा आर्टिकल पहिलं लिहिलं. आणि जसं बाबासाहेबांनी 340वा आर्टिकल लिहिलंय हे नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांना समजलं, तसं त्यांनी त्याच्या विरोधात प्रचंड विरोध. नेमकं काय होतं ह्या 340 आर्टिकलमध्ये? बघा, लिथियम आयोगाच्या वेळेस जी यादी बनली, हा त्याच्यामध्ये 1,500 जाती ह्या SCच्या बनल्या, 1,000 जाती ह्या शेड्यूल ट्राईबच्या बनल्या. परंतु ओबीसी मराठ्यांनी ऐकलं नाही, म्हणजे बाबासाहेबांना विरोध केला आणि मग ह्यांची यादी बनली नाही. पण बाबासाहेबांना माहित होतं हे ब्राह्मणवादाच्या अधीन राहून ह्यांनी अज्ञानातून विरोध करतात ह्यांच्या हिताचा असताना, म्हणून बाबासाहेबांनी संविधानात 340वा आर्टिकल पहिलं बनवलं. ज्या 340व्या आर्टिकलनुसार आपण आयोगाची स्थापना करू शकतो, तो आयोग त्या जातींची यादी बनवू शकतो. म्हणजे जे बनवता आलं नाही, त्याच्यानंतर जो मंडल आयोग आला हा त्याच्यानंतरच आला नाही. मग काय झालं, मग ते कळाल्यानंतर त्याला प्रचंड विरोध झाला. ओबीसी असणाऱ्या पटेलांनी विरोध केला त्याला, ओबीसी असणाऱ्या पटेलांनी विरोध केला. नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांचा तर विरोध होताच होता, काँग्रेसचा होताच होता, परंतु ओबीसी असणाऱ्या सरदार पटेल यांनी पण विरोध केला. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं, मंडल आयोग म्हणजे ओबीसीचा आयोग स्थापन करा म्हणून आग्रह धरला. आणि हिंदू कोड बिल आणि ओबीसीचा आयोग हे मागणी करायला लागले बाबासाहेब. आणि मग बाबासाहेब मागणी करायला लागले, नेहरू ती काय काँग्रेस नेहरू मान्य कराना म्हणून बाबासाहेबांनी 51ला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जसा बाबासाहेबांनी राजीनामा दिला, देशभरात एकच हाहाकार माजला. आंबेडकरांनी राजीनामा दिला, आंबेडकरांनी. आणि त्यावेळी पंजाबराव देशमुख, आपले उत्तर भारतातले आणि दक्षिण भारतातले जे ओबीसी नेते होते ते बाबासाहेबांच्या संपर्कात होते. मग चाणक्य नेहरूला ती कळालं की आपण जर हे केलं नाही तर आंबेडकरांना म्हणजे माझं प्रधानमंत्रीपद तर जाईल, काँग्रेस बी संपलं, आंबेडकराच्या हातात देश जाईल. म्हणून 52च्या पहिल्या निवडणुकीत नेहरू आणि काँग्रेसने आश्वासन दिलं की आम्ही आयोग स्थापन करू. आणि स्थापन करू म्हणल्यानंतर 27 सप्टेंबर 1953ला काका कालिलकर आयोग गठीत गठीत केला. आणि काका कालिलकरांनी 31 डिसेंबर 1955ला तो अहवाल सादर केला राजेंद्र प्रसादांकडे. आणि राजेंद्र प्रसादांकडे मग त्याच्यात त्यांनी ज्या शिफारशी वाचल्या, तो अहवाल राजेंद्र प्रसादांनी नेहरूला बोलवून घेतलं आणि नेहरूला सांगितलं, आधी आपण SC ST ला आरक्षण दिलंय आणि आपण स्वातंत्र्य जी मिळवलंय ती काही मिठाई वाटण्यासाठी नाही मिळवलं. आणि मग त्यांनी काका कालिलकरांना, ते पण सवर्ण होते, ते पण त्यांना बोलावलं आणि त्यांच्याकडून त्याच्यावरती लिहून घेतलं. त्यांनी 31 पानाचं पत्र लिहिलं त्या अहवालावर की हे सगळं जरी असं असलं तरी मी ह्याच्याशी सहमत नाही. शेवटी एक ओळ लिहिली आणि तो अहवाल नेहरूनी, मग आता अध्यक्ष सहमत नाही तर तो अहवाल संसदेत मांडायचा प्रश्नच येत नाही. तो अहवाल कचऱ्याच्या पेटीत टाकण्याचं महापाप नेहरू आणि काँग्रेसने केलं. म्हणजे मग आता आपण बघतोय की आता देशाला स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेस प्रणित शासन तर भरपूर दिवस होतं, त्याच्यानंतर आता भाजप आलेला आहे. नाही पुढचं सांगतो ना, त्या काका कालिलकरांचा आयोग 55ला आला, 56ला दुर्दैवानं बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. परंतु देशभरात राष्ट्रीय आंदोलन, आंबेडकरी आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST OBC मायनॉरिटीचं उभा केलं होतं. 57ला निवडणूक होती. मग नेहरूनी जो काका कालिलकर आयोग गठीत झाला तर त्याला माहित होतं आता काँग्रेसला फटका बसल. मग त्यांनी सांगितलं आपण परत अहवाल लागू करू बसवू. 57ला पुन्हा ओबीसीला फसवण्यात आलं. परत बहुमत कोणाचं आलं, काँग्रेसचं आलं. काँग्रेसने ते काय ना आयोग गठीत केला ना, तो काका कालिलकर आयोगाचा तो विषयच नव्हता. 56ला पण परत फसवले गेलेले. 56ला 52ला पहिली झाली, 57ला दुसरी झाली. मध्ये 6 डिसेंबर 1956ला
बाबासाहेब बाबासाहेबांचा गेले, महापरिनिर्वाण झालं. महापरिनिर्वाण झालं. आणि मग नंतर 57ची झाली, 62ची झाली, 68ची निवडणूक, 67ची झाली. ह्याच्यात नुसतं काँग्रेसनी धुलवत ठेवलं आणि फसवत ठेवलं. त्याच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवर आले. पण इंदिरा गांधी सत्तेवर येताना इंदिरा गांधींना काय आश्वासन दिलं होतं की कालिलकर आयोग मी लागू करील, आणि म्हणून इंदिरा गांधीला बहुमत आलं. नाही, इंदिरा गांधीचं बहुमत, इंदिरा गांधींची ऑलरेडी सत्ता होती. परंतु इंदिरा गांधीच्या 77ला त्यांनी आणीबाणी लावली, आणि आणीबाणी लावल्यानंतर मी चुकीचं ते माझ्याकडून गेलं. आणीबाणी लावल्यानंतर जे जनता पक्षाने इंदिरा गांधीच्या विरोधात निवडणूक लढवली, तर जनता पक्षाने काय आश्वासन दिलं की काका कालिलकर आयोग लागू करू म्हणून. आणि म्हणून भारतीय जनतेने जनता पक्षाचं सरकार आणलं, मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले. आणि मग आश्वासन काय दिलं तर काका कालिलकर आयोग लागू करायचा. त्याच्या लागू करायच्या ह्याच्यात त्यांनी काही लागू केला नाही. मग ज्यावेळी मोरारजी देसाईकडे ओबीसीचं शिष्टमंडळ गेलं, त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, कालिलकर आयोग पुराना हो चुका है, अब हम नया आयोग बनाएंगे. आणि मग नंतर 78ला बिंदप्रसाद मंडल जे ओबीसीचे खासदार होते बिहारचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग गठीत झाला. आणि मंडल आयोग गठीत झाल्यानंतर 1980ला मंडल आयोगाने त्यांचा अहवाल दिला. 3744 जातींची यादी मंडल आयोगाने देशभरातली संसदेत समोर दिली, आणि महाराष्ट्रातल्या 360 ओबीसींच्या जातीचा त्यात समाविष्ट होता. म्हणजे 1978 साल हे ओबीसींसाठी खूप निर्णायक ठरलं, आणि याच वेळेस ओबीसींना आरक्षणाचा लाभ मिळाला. नाही मिळाला. आयोग गठीत झाला, मंडल आयोग गठीत झाला. 80ला तो आयोग संसदेत दिला. पण 80 ते 90 ह्या 10 वर्ष नुसतं झुलत ठेवलं. आणि झुलत ठेवल्यानंतर मग 1989ला म्हणजे तोपर्यंत 78ला 2 घटना झाल्या होत्या. आणीबाणी लागत होती, एका बाजूला आणीबाणी होती, पण दुसऱ्या बाजूला पंजाबच्या धर्तीवर पैदा झालेला आंबेडकरी तरुण, या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळ, त्याला महाराष्ट्रात येऊन जे मान्यवर कांशीरामजी साहेब आहेत, त्यांना पुण्यातून आंबेडकरी चळवळीचं समाजली होती, दिनाबानाचं प्रकरण झालं, तिथून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा, म्हणजे तिथं तो विषय वेगळा आहे, परंतु याच्यात थोडा सांगावं लागेल की तिथं सुट्टी, आंबेडकर जयंतीची सुट्टी नव्हती त्या दारुगोळा फॅक्टरीत, आणि तिथं एक शेड्यूल कास्टच्या कर्मचारी जे होते त्यांनी आंदोलन केलं. तर ज्यांनी मागणी केली तर हे वरिष्ठ अधिकारी होते, ह्यांनी कांशीराम साहेबांनी ते 14 एप्रिल आणि बुद्ध जयंतीची सुट्टी मंजूर केली. जशी सुट्टी मंजूर केली, त्यांच्या वर जे अधिकारी होते ते सवर्ण होते, त्यांनी ह्याच्या विरोधात हे केलं, आणि त्या जे शेड्यूल कास्टचे कर्मचारी होते त्यांच्यावरती कारवाई केली. आणि मग आपल्या मान्यवर कांशीरामजींनी आपल्या आईला पत्र लिहिलं 28 पानाचं, आणि सांगितलं मी जोपर्यंत या देशातून सुट्टी देणाऱ्यांची सुट्टी करणार नाही, तोपर्यंत घरी येणार नाही, लग्न करणार नाही, आणि कुठलीही प्रॉपर्टी जमा करणार नाही. असं म्हणता येईल की आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम मान्य कांशीराम साहेबांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय. हो, 100%. बाबासाहेबांचं तुम्ही बाबासाहेबांचे जे सहकारी होते नानकचंद रत्तू, त्यांनी बाबासाहेबांना विचारलं 55-56च्या दरम्यान की बाबासाहेब तुमच्या डोळ्यातून पाणी काय येत आहे, तुम्ही रडताय का? तर बाबासाहेब म्हणले मी हा जो समतेचा रथ आहे लय कष्टाने इथपर्यंत आणलाय, पण ह्या ज्याला शक्य आहे त्याने पुढे न्यावा, कुठल्याही परिस्थितीत पाठीमागं खेळतो नाही, जो आहे तिथं सोडला तरी चालेल. अशा परिस्थितीत मला ह्या बहुजन समाजातला तरुण दिसत नाही जो हे रथ पुढे नेईल, आणि तो तरुण बाबासाहेबांना न दिसलेला तरुण होता बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी. आणि मग त्या कांशीराम साहेबांच्या आंदोलनाला सुरुवात होती, आणि ती 1984ला 14 एप्रिल 1984ला BSPची स्थापना झाली. 78ला बामसेफची स्थापना केली, 78ला 81ला DS4 दलित शोषित संघर्ष समिती, आणि 14 एप्रिल
1984ला बहुजन समाज पार्टी आणि कांशीराम साहेबांनी चौथं एक संघटन स्थापन केलं तर बौद्ध रिसर्च सेंटर BRC. आणि मग कांशीराम साहेबांनी या देशातल्या जे शिकलेले लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना एकत्र करून ही बामसेप बनवली होती. बामसेपनी जे रॉ मटेरियल, माझ्यासारखं रॉ मटेरियल पक्क बनवण्याचं काम त्या बामसेपच्या माध्यमातून सुरू होतं. आणि त्या सुरू झाल्यानंतर 84ला बहुजन समाज पार्टी स्थापन झाली. त्याच्या अगोदर 82ला पहिली निवडणूक लढवली. 82ला पहिली निवडणूक लढवली DS4च्या ह्याच्यावर आणि 2% मतं मिळाली काय देशभरात. परंतु काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली. आणि 89ला आमचे 3 खासदार आले. तीन खासदार आले. आणि मग VP सिंग जे होते त्यांना सरकार बनवायचं होतं. त्यांनी कांशीराम साहेबांकडे आले आणि कांशीराम साहेबांना म्हणाले की मैं सरकार बनाना चाहता हूँ, आप सपोर्ट दो, मैं आपको तीनों कैबिनेट मंत्री दूंगा और गृहमंत्री भी आपको दूंगा. तर कांशीराम साहेबांनी मंत्रीपद न घेता 3 अटी VP सिंग समोर ठेवल्या. पहिली अट काय होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा. दुसरी अट होती मंडल आयोग लागू करायचा. आणि तिसरी अट होती मंडल आयोगाच्या विरोधात काढलेली आडवाणींची रथयात्रा थांबवायची. VP सिंगनी ते मान्य केलं की ठीक आहे म्हणले. आणि झालं, VP सिंगचं सरकार आलं. VP सिंगचं सरकार आल्यानंतर VP सिंगने काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांना 90ला भारतरत्न दिला. तोपर्यंत मंडल आयोग लागू नव्हता. VP सिंगला वाटलं कांशीरामजी आता गप्प बसतील, शांत बसतील, बाबासाहेबांना भारतरत्न दिलाय. पण साहेब काय शांत बसायला तयार नव्हते. कांशीराम साहेबांनी ह्या 4250 किलोमीटर स्वतः सायकल चालवली. बहीण कुमारी मायावती जी त्यांच्या बरोबर होत्या त्यांनी स्वतः सायकल चालवली. कशासाठी सायकल चालवली? मंडल आयोगासाठी. आणि त्यावेळी मंडल आयोगाचं आंदोलन कांशीरामजी चालवत असताना देशभरातला OBC त्या बी वेळेस कांशीराम साहेबांच्या विरोधात होता. आपले बारामतीत सिद्धेश्वराच्या मंदिरात ह्या RSS आणि BJPचे ज्या वेगवेगळ्या विंग आहेत, मग त्यातल्या ते जे मनोहर भिडे आहेत, त्यांनी इथं मिटिंग घेतली. आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी त्या OBC बांधवांना काय सांगत होते की महार, मांग, चांबार, खाटीक, बुरुड, होलार ह्या दलितांना ही पकडून आणणार आहेत आणि यांना सरकारी नोकऱ्या देणार आहेत. आणि म्हणून इथले OBC जे आज OBCच्या मोर्चात होते ते सगळे त्यांचे त्याच्यातले ते आता त्या गावडे सरांनी तर त्यांना विचारा, ते पण होते त्या मिटिंगला. राजाराम गावडे पण त्या मिटिंगला होते. तुम्ही विचारू शकता, त्यांच्याकडनं सहनिशा करू शकता. आणि ते विरोधात होते. परंतु कांशीराम साहेबांनी संसदेला घेराव घातला. 300पेक्षा जास्त दिवस बहीण मायावतीजींनी कांशीरामजींनी घेराव घातला होता. तरी VP सिंग काही मंडल आयोग लागू करत नाही. मग काय केलं? मग 4250 किलोमीटर सायकल चालवली. तरी पण करा ना, ते चालूच होतं. एका बाजूनी मोठ्या प्रमाणात जनजागृती कांशीरामजी, बहीण मायावतीजी ह्या करत होते. मग राज्याचं, स्टेटचं, विधानसभेचं, जिल्ह्याचं अगदी बूथ स्तरावरती जाऊन संमेलनं घेतली. मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो. आणि त्यावेळी कांशीराम साहेबांनी या घोषणा बनवल्या, जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी. वोट से बनाएंगे PM CM, आरक्षण से लेंगे SPDM. मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा. ह्या घोषणा मंडल आयोगातले आहेत. आणि मग काय ह्याचा परिणाम काय झाला? एवढं करून पण VP सिंग काय ऐकायला तयार नाही. मग उपप्रधानमंत्री होते देवीलाल चौटाला. उपप्रधानमंत्री कोण होते? देवीलाल चौटाला. आणि मग कांशीराम साहेबांनी देवीलाल चौटालाला फोडला. आणि त्या देवीलाल चौटालाला सांगितलं की ताऊ, कांशीरामजी त्यांना ताऊ म्हणायचे, ताऊ ये VP के मंडल लागू नहीं कर रहे, हम ऐसा करेंगे, हम आपको प्रधानमंत्री बनाते हैं, इसको हटाएंगे. आणि मग ह्याची कोण VP सिंगला लागली. आणि VP सिंगला माहित होतं कांशीरामजी खुर्ची हलवणारा माणूस आहे. किलोमीटर त्यांनी प्रवास केला. या देशातल्या सगळ्यांची खुर्ची हलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी. आणि मग ज्या दिवशी मंडल आयोग लागू झाला
त्या दुसऱ्या दिवशीच दिल्लीच्या लाल बोट क्लबवर कांशीरामजींची आणि देवीलाल चौटाला म्हणजे तावनची संयुक्त रॅली होती आणि त्या रॅलीला भिवून व्ही पी सिंगनी मंडल आयोग लागू केला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मग कांशीरामजींना बी डॅमेज करायसाठी मग वेगवेगळ्या दलित नेत्यांना पुढं करायचा प्रयत्न बी करण्यात आला. परंतु ह्या मंडल आयोग लागू होण्यात सगळ्यात जास्त श्रेय कोणाचं असेल तर ते बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, बहनकुमारी मायावतीजी, बहुजन समाज पार्टीचा आहे. येस. मग आता त्याच्यानंतर हा मंडल आयोग लागू झाला. ते करताना मंडल आयोग त्यांनी लागू केला, परंतु व्ही पी सिंगने त्याच्यात खोड काय केली माहिती आहे का? त्याच्यामध्ये क्रिमिलियरची आट टाकली. नॉन क्रिमिलियर येस. आणि नॉन क्रिमिलियरची आट टाकून त्यांनी ओबीसींचा घात केला. आणि म्हणून मी त्या ओबीसीच्या मोर्चात बी म्हणलंय की जर ओबीसीला या देशाचा खरा मालक ओबीसी आहे, ह्या देशाचा खरा मालक ओबीसी आहे, SC ST ओबीसी यांचा एक जर ह्यांनी या देशाची सत्ता हातात घेतली तर मंडल आयोग नॉन क्रिमिनलचा हटवून आपण लागू करू शकतो आणि सगळ्यांना आरक्षण देऊ शकतो. ब्राह्मणांना पण आरक्षण दिलं पाहिजे. मग त्यांना त्यांच्या वाटणी तर द्या ना. आता जातनिहाय जनगणना 31ला झाली आणि अजून ती जातनिहाय जनगणना होत नाही ओबीसीची. आपल्या देशात जनावरं किती माहीत आहेत, सगळं गाढवं किती माहीत आहेत, माकडं किती माहीत आहेत, वाघ किती माहीत आहेत, ओबीसी का नाही माहीत? ओबीसीचा वापर इथले काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे ह्याच्यासारखे हे जे ब्राह्मणवादी पक्ष आहेत, मनोवादी पक्ष आहेत, यांनी फक्त राजकारणासाठी केला. खरंच जर ओबीसीचा ह्या देशातला राष्ट्रीय पक्ष कुठला असेल तर तो बहुजन समाज पार्टी आहे. ज्या बहुजन समाज पार्टी आमचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत, आमच्या कार्यकर्त्यांचे जीव गेलेत. म्हणून आता माझ्यावर गुन्हा एकतर आकाशाने केलाय, परंतु त्या गुन्ह्याला मी भेट नाही. माझ्या बापजाद्यांनी जीव दिलाय हे आंदोलनात. हे काय आंदोलन कुणाचं होतं? ओबीसीचं होतं. मी शेड्यूल कास्टचा आहे. माझी जात न्याय जनगणना बी बाबासाहेबांनी त्यावेळेसच केलेले करत आलेले. हाच आमचा एक प्रश्न होता की आता एक्झॅक्ट तुम्हाला तर आरक्षण मिळालेलं आहे, तुम्ही आरक्षणाचा लाभ देखील घेत आहे, परंतु आता सध्या ते मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आहेत ना, यामध्ये प्रत्येक वेळेस आम्ही पाहतोय की तुम्ही तुमची भूमिका ठामपणे मांडताय. मग ही तुमची भूमिका मांडण्यापाठीमागं तुमचं काय प्रयोजन आहे? म्हणजे कशासाठी तुम्ही तुमची भूमिका मांडताय? नेमकं काय प्रयोजन आहे याच्यातून? मंडल आयोग लागू झाला ना, मंडल आयोग लागू झाल्यानंतर मंडल आयोगाच्या विरोधात दिल्लीत केजरीवाल, RSSची दुसरी विंग, म्हणजे इकडे भिडे महाराष्ट्रात, तिकडे केजरीवाल, या केजरीवालनी एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चात राखेल घेऊन ज्यांनी जाळून घेतलं तो ओबीसीचा विद्यार्थी होता. ओबीसीने विरोध सुरू केला. तरी पण ह्याचं हे आंदोलन कोणी चालवलंय? ओबीसीचं आंदोलन ओबीसी विरोधात असताना बाबासाहेबांनी चालवलं. बहुजन नायक कांशीरामजी आणि बहन मायावतीजींनी चालवलं, BSPनं चालवलं. मग मी ते सांगणं आणि मी त्या आंदोलनात असणं हे माझा परम कर्तव्य आहे. मी मराठा समाजाच्या विरोधात नाही. आता GR काढला, आता तुम्ही हा जो GR जो बेकायदेशीर आहे तो GR बेकायदेशीर आहे. कारण ते आरक्षण मुंबई हायकोर्ट म्हणतं हे आरक्षण बेकायदेशीर आहे. मग हायकोर्ट जर म्हणतं हे आरक्षण बेकायदेशीर आहे तर सरकारने कसं काय तो GR त्यांच्या हातात देऊ केला? हे सगळं सेटलमेंट करून तेव्हा का कोर्टात काय झालं, कोर्टाने दुपारी 2 वाजता सांगितलं आंदोलन बेकायदेशीर आहे, ते मला मोकळं पाहिजे, मोकळं करायचं म्हणून सांगितलं. घाईघाईत ही 4 जण आली तिथं आणि ती दिलं. आता त्यांना बी उठायचं होतं, तुम्ही TVवर बघितलं. त्या जरांगेला सांगितलं होतं उठ, नाही तर तू कोर्ट चिडले, आता कोर्ट टाकायला आतमध्ये. आणि मग तिथं काय परिस्थिती झाली असती. मग त्यांना उठायचं होतं, ते आली आणि त्यांनी ती तो हैदराबादचं गॅजेट दिलं. आता हैदराबादच्या गॅजेटमुळं काय झालं? हा सगळा डाव आहे. गावगाड्यातल्या मराठेतर बहुजन समाजात आपसात भिडवायची आणि सत्ता ब्राह्मणवाद्यांनी या देशाची, महाराष्ट्राची भोगायची. हा डाव आहे निश्चितपणे. आता आपण बघतोय की हा पण प्रश्न खूप कळीचा झालाय की याच्यापूर्वी गावगाड्याकडे जर आपण बघितलं ना तर सर्व बहुजन समाज अतिशय गुन्ह्या गोविंदाने नांदतोय. पण आता काय झालंय की या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आरक्षण याच्यामध्ये काय झालंय की समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागलाय. सोशल मीडियावर बघतोय की आपण
प्रत्येक जण एकमेकाच्या जातीविषयी अगदी खूप गलिच्छ पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे. काय वाटतं हे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण ह्या दोन्ही विषयावर तुम्ही काय बोलाल? तुम्ही पाठीमागे जर बघितलं म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत जो इतिहास सांगितला याच्यातले जे ब्राह्मणवादी RSS BJP किंवा हे राष्ट्रवादी आता या काँग्रेसमधले हे जे सगळे ब्राह्मणवादी जे लोक आहेत यांना ह्याचा एवढा वातावरण ही करायचं आहे की मग सगळ्यांनी म्हणायला पाहिजे आरक्षण बंद करा. हा, मग तुम्ही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी जाळू देऊ नका. आमची महिला मेली तर तिला जाळू देत नाही. तुम्ही हे काय वातावरण बनवतात. हा ब्राह्मणवाद्यांचा डाव आहे. आणि ब्राह्मणवादाच्या वजाखाली सगळ्यात जास्त कोण असेल या महाराष्ट्रात तर तो मराठा समाज आहे. त्याच्याबरोबर त्याच्या पाठीमागे हा ओबीसी समाज आहे आणि त्याच्यानंतर SC STतले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने ह्या देशात जागृतीचा जो आज्ञा आहे तो विझू न देणारा आंबेडकरवादी समाज आहे. मग आता इतक्या दिवस आपण बघतोय की काँग्रेस आहे तर काँग्रेसचं सरकार बऱ्याच दिवस होतं. काँग्रेस नंतर आपण बघतोय की भाजपचं सरकार आलंय. तर काँग्रेस आणि भाजप आणि आरक्षण याविषयी तुमचं काय मत आहे? अहो, मंडल आयोग लागू केला आणि अडवाणींची रथयात्रा अडवण्यात आली. भाजपने बाहेरून पाठिंबा दिला तो काढून घेतला. VP सिंगचं सरकार पडलं. आता काँग्रेस जर आरक्षणाची समर्थक असती तो काँग्रेसने VP सिंगला परत पाठिंबा दिला असता भाजपने काढलाय म्हणल्यावर. परंतु तसं केलं नाही. तर ही काँग्रेस आणि BJP एकच आहे. ती एकाच बापाची आहे. ती एक मावशीचा आणि एक सौतीचा आहे. बघा, RSSचे संस्थापक हेडगेवार जे आहेत ते कोण आहेत? ते काँग्रेसचे सचिव होते. ते काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांना जे केटरचं जे टेंडर असायचं ते त्यांना असायचं आणि ते काँग्रेसचेच होते. काँग्रेसच RSSची आहे. हे दोघं मिळून करतात EVMचा. आता EVMचा मुद्दा जो महत्वाचा आहे तो मुद्दा बाजूला हे करण्यासाठी यांनी हे आरक्षणाचा मुद्दा आणतात. मग आतंकवादी हल्ला होतो, कुठं आतंकवादी घुसतात, हे सगळं प्लॅन्टेड असतं. प्लॅन करून हे सगळे ब्राह्मणवादी यातल्या बहुजनांना मूर्ख बनवतात आणि सत्तेची चावी दडवतात. म्हणजे इतक्या दिवस यांनी आपण म्हणतो की बहुजन म्हणजे ओबीसीला तर मूर्ख बनवलेले, पण आता मराठ्यांना पण हे आरक्षण देऊ करतात. मग यांच्याविषयी काय बोलाल तुम्ही? आता हे मराठा आरक्षण आहे ते मराठा आरक्षण कसं टिकल किंवा टिकेल का नाही याच्याविषयी तुमचं काय मत? मुळात म्हणजे जे कुणबी आहेत, कुणबी जे पूर्वीचे आहेत, आता तुम्ही सोशल मीडियावर बघताय हाताने लिहिलेले दाखले, हाताने डुप्लिकेट बनवले, ते दिसतंय सरळ. आता अशा पद्धतीने तुम्ही सरसकट मराठ्यांना काय कुणबीचं सर्टिफिकेट देता येणार नाही. आणि जे कुणबींच्या ज्यांच्या नोंदी आहेत ह्या देशातला कोणीही माहीत चालाल त्या मराठ्यांना कुणबीचं ते ज्यांच्या आहेत त्यांना घेण्यापासून रोखू शकत नाही कोणी, कारण त्यांना संविधानिक आहे. आता हे मागताना म्हणजे मी मागताना बी बघितलं फुले, शाहू आणि आंबेडकर जाणीवपूर्वक जरांगे त्या आंदोलनातून त्यांना हे करतोय, साईटला करतोय. म्हणजे एक दलित आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता ते फोटो घेऊन दिले, तर जरांगेने ते फोटो जे आहेत ते बाहेर पाठीमागे टाकायला लावले. आता तिथं म्हणजे माझं काही छत्रपती शिवाजी महाराजांचा ही होता आणि दुसऱ्या बाजूला गणपती होता. मग गणपती त्या दिवशी बसला होता तर काय आम्ही आमचा हत्ती आहे, आमचाच हत्ती होता, त्याच्याबद्दल बी आमचं काही मत नाही. परंतु ज्यांनी आरक्षणाचं ही केलं त्या महापुरुषांना तू जाणीवपूर्वक म्हणजे ती तिसरी नापास असेल त्याला सपोर्ट करणारी जी शिकलेली लोक आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जी भांडतात त्यांना कळत नाही ही कुणाचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही महापुरुषांचा अवमान करताल तर हे बरोबर नाही ना. आमचं बघा ना, आमच्या आज्या पंजांचं बघा, आमच्या आज्या पंजांनी शाळेत तोंड बघितलं नव्हतं. तुम्हाला असं वाटतंय का की मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात हा आरक्षणाचा लढा यशस्वी होऊ शकतो मराठ्यांचा? मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा, मराठ्यांना आता जे आरक्षणाचं हे आहे जे पाहिजे जी मागणी आहे सरसकट ते होऊ शकत नाही, ते देऊ पण नाही आणि त्यांनी पण येऊ नाही. त्यांनी पण ह्या गरीब ओबीसींच्यात येऊ नये. आता मराठ्यांना आरक्षण ते म्हणतात मग आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे. मग आता ह्या देशात महाराष्ट्रातल्या ज्या कॉलेज आहेत किंवा शिक्षण संस्था आहेत, घिसाड्याची शिक्षण संस्था आहे का? लोहाराचा कुठे युनिव्हर्सिटी आहे का? बघायला आहे का तुमच्याकडे? धनगराची आहे का? नाही. एक भुजबळांची ती नाशिकला काय असेल आता ती
ते राज्यकर्ते आहे ते मनोवाद्याबरोबर असल्यामुळं त्यांचं ती झालं असेल, ती सोडलं तर इकडं कुणाकडे काय आहे? शिक्षण संस्था तुमच्याच आहेत. आता विद्या प्रतिष्ठानमध्ये मी बारामतीतल्या एका मी टी व्हीवर बी सांगितलं होतं, मराठा समाजातली मुलगी, त्या मुलीला मार्क होते 49%. हां, ती फी भरायला तयार, तिचं ॲडमिशन न देता 47वाल्या दुसऱ्या मराठा समाजाच्या मुलीचं ॲडमिशन तिथं ह्या विद्या प्रतिष्ठानला. हा, तर हे कशामुळं झालं? हे त्यांच्या ह्या म्हणजे ही जी 49वाली होती तिचा वशिला पवारांपाशी कमी पडला, जिचा होता तिने घेतला. आता मग त्या जरा काय तुम्ही ह्या ओबीसीचा त्यात काय संबंध आहे? ओबीसीच्या SC STचं कुठं आहे का? काय काहीच नाही ना. तर तुमच्याच हातात आहे. आणि मराठा समाजाने मनोज जरांगेने आंदोलन करायला पाहिजे की शिक्षण जे आहे ती सरसकट फुकट करा, सरसकट. 1 नेशन 1 एज्युकेशन हे आंदोलन करायचं सोडून शिव्या देत बसता येते कुणाला पण. आणि त्यांच्यामुळं काय होतंय, ती बाकीची जे रिकाम टिकडी आहे ती कुठल्या समाजाची असून त्याची रील्स बनवतात, त्या बावळाटांना काय कळतंय तेव्हा? म्हणजे तिकडनं आला की हिकडनं रील येतोय, त्याला प्रतिउत्तर दिलं जातं. आणि सोशल मीडियावर प्रतिउत्तर खूप चाललेलं आहे. मग सरकार काय करतंय? फडणवीस काय झोपल्यात होय? अजित दादा लाग की तिकडं टायर मध्ये घाल की त्या सोशल मीडियावाल्यांना. ह्यांनी बघितलं पाहिजे ना, हे पण वाढू दे, हे होऊ देतात, म्हणजे ही सरकार त्याच्या पाठीमागे आहे. पण मग ह्याच्यामुळेच आता ओबीसी समाजामध्ये पण थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि आता ओबीसी परत ह्याच्यामध्ये उडी मारलेली आहे. आता ओबीसींना असं वाटतंय की आमच्या हक्कावर गदा येईल. काय वाटतंय की हे मराठ्यांच्या आरक्षणामुळे नक्की ओबीसीच्या आरक्षणाला लागेल का? अहो, हे सगळी लढाई राजकारणाची आहे. मी त्या भाषणात बी सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ते जमात बनायला लावलंय. तुम्ही ग्रामपंचायतचं सदस्य होण्यासाठी भांडताय एकमेकाला. हा, तुम्हाला व्हायचंय झेडपीचं मेंबर, तुम्हाला व्हायचंय पंचायत समितीचं मेंबर, तुम्हाला व्हायचंय नगरपालिकेचं मेंबर. आणि ती फक्त रुबाब करायसाठी तुम्ही आपलं त्याला कोण विचारत नाही हो. ती काय ते दिल्ली, तुम्हाला बारामतीची कोटी लाल कोटी नाही, आम्हाला दिल्लीची लाल कोटी पाहिजे. आणि या दिल्लीच्या लाल कोटीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्ही ओबीसीचा बनवतो. पण ओबीसीच्या बांधवांनी या निळ्या झेंड्याखाली आलं पाहिजे. निळा झेंडा राष्ट्रीय पक्ष आहे. ओबीसीवाल्यांना काय सांगितलं गेलंय? निळा कलर आहे तो कुणाचा आहे? दलितांचा आहे. आता हा निळा कलर जो आहे बाबासाहेबांनी BBC लंडनला सांगितलं, हे लोकशाहीचं प्रतीक आहे, हे शांततेचं प्रतीक आहे. आणि हत्तीची चिन्ह का घेतलं म्हणून विचारलं होतं तर बाबासाहेब म्हणले, माझा जो SC ST OBC मायनॉरिटी समाज आहे ह्यो 100पैकी 85 आहे, त्याची लोकसंख्या मोठी आहे, म्हणून मी त्या मोठ्या लोकसंख्येचं प्रतीक म्हणून हे हत्ती चिन्ह घेतलेलं आहे. बाबासाहेबांचं चिन्ह आहे हे हत्ती. आणि हे जोपर्यंत या देशातला ओबीसींनी हे डोक्यातनं काढावं की मला नगर परिषद आणि ग्रामपंचायत काढ ना. ग्रामपंचायत डोक्यातनं काढा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा आम्ही बनवू, मी बहिणजीकडे ओबीसीला घेऊन जाईल. निश्चितपणे. इथं जर आपण बघितलं तर आता आपण थोडंसं शेवटच्या टप्प्यात येतोय की ओबीसी आरक्षण आहे, मराठा आरक्षण आहे, हे तर पेटताना दिसत आहे. राजकारण या ठिकाणी करताना दिसत आहेत. सर्वसामान्य जनता देखील सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एक ह्या सगळ्या आरक्षणाचा जर पाहिलं तर तुमचा अभ्यास खूप छान आहे. तुम्ही अगदी त्याच्या इतिहासापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक शेवट आपलं जाता जाता ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना आरक्षण या विषयावर तुम्ही काय सल्ला द्याल? मराठा आणि ओबीसी बांधवांनी आपल्या जे अज्ञान आहे ते अज्ञान पहिलं काढून टाकावं, त्याचा नीट विचार करावा, नीट अभ्यास करावा. जातनिहाय जनगणना पहिली करा ना. जातनिहाय जनगणना केल्यानंतर कुठल्या ओबीसीकडे किती नोकरी आहेत, कुठल्या ओबीसीकडे किती जमिनी आहेत, कुठल्या मराठ्याकडे कुठलं कॉन्ट्रॅक्ट आहे, कुठल्या मराठ्याच्या संस्था आहेत, कुठल्या ओबीसीच्या आहेत, कुठल्या, हे सगळं एकदा होऊन द्या. आणि एकदा झाल्यानंतर मग तो अख्खा डाटा समोर आल्यानंतर समजेल आपल्याला गरज कुणाला आहे. आता गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं का नाही 10%? तुम्ही राज्यसेवेचा निकाल बघा, SC पेक्षा कमी मेरिट लागलंय त्या EWSचं. आणि या शिकलेल्या मराठा समाजातील तरुणांनी काय केलं, जरांगेच्या नादाने ती सोडून दिलंय आणि म्हणतात ओबीसीतलं द्या. अरे ती मेरिट SC पेक्षा कमी लागलं आणि ओबीसीचं आता सगळ्यात वरती गेलंय.
तर हे अज्ञानातून होतं आहे, त्याचा विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य काही एका जातीने नव्हतं तयार केलं, 18 पगड जातीनं केलं होतं. महात्मा फुलेंचं, शाहू महाराजांचं, बाबासाहेबांचं काम जे आहे इथल्या प्रत्येकांसाठी केलं आहे. प्रत्येकात बाबासाहेबांनी तर आपल्या देशाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाल्या. त्या इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्या केरळच्या मंदिरात चालल्या होत्या, पद्मनाभ स्वामी काही ते मंदिरात. तर त्या मंदिरातले पुजारी आले आणि इंदिरा गांधीजी ज्या देशाच्या प्रधानमंत्री होत्या त्यांना पायरीवर थांबवलं, तुम्ही आतमध्ये यायचं नाही. इंदिरा गांधी चिडल्या. इंदिरा गांधी चिडल्यानंतर म्हणलं मी देशाची प्रधानमंत्री आहे. ते 2 पुजारी म्हणलं तुम्ही प्रधानमंत्री आत चाल, परंतु हे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे आणि हिथं विधवा बायला येण्याची परवानगी नाही. म्हणजे ज्या महिलेला जिजा धर्माने अडवली त्या विधवा महिलेला ह्या देशाची प्रधानमंत्री बनण्याची संधी कोणी दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्या बाबासाहेबांना समजून घ्या, त्यांचा अभ्यास करा. अभ्यास केल्यावरती सगळे विषय मिटणार आहे. ती सगळं समोर आहे ना. आता तुम्ही काहीच करणार नाही, रील बघणार आणि त्या रील ते व्ह्यूज मिळवण्यासाठी काय बी बोलतात तिथं. आता दोन्ही चारही आरक्षण घेणारे बी आरक्षण मागणारे बी यांचा जी सोशल मीडियाचा वावर आहे सरकारने मग बंद करावा ना. ती बंद करून टाकायचं. हे फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे काय झोपाव काढतोय का तिथं? ह्या तिघांनी बंद केलं पाहिजे, हे ह्यांच्या हातात आहे. माझा हाच प्रश्न आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असेल या ठिकाणी की महाराष्ट्राचं राजकारणाविषयी आपण जरा थोडंसं बघूया की आरक्षण आणि इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, आरक्षण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि इकडं भाजप, हे जे तिघं आहेत बऱ्याच वेळेस आपण सोशल मीडियावर बनतो की ह्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तर काय वाटतं की हे ह्यांना न्याय देतील का? अजिबात देणार नाहीत. हे दोन्ही तुम्ही ज्यांची नावं घेतली बीजेपी राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे आरक्षण विरोधी आहेत. ह्यांना फक्त सत्ता पाहिजे, त्या सत्तेतून पैसा आहे. तुम्हाला माहिती आहे ना, बारामतीत संडास यांनी 97 लाखाचं बांधलंय. एक जिथे बारामतीत तुम्ही रस्त्याला ते दगड लावलेले बघताय ना, हा दगड 480 रुपयाचं बिल काढलंय त्याचं. आणि आता अशा परिस्थितीत एक आता स्पीड ब्रेकर नवीन टाकायचं चाललंय, एक स्पीड ब्रेकर 6 लाखाचा आहे. म्हणजे ह्यांना सत्ता पाहिजे, सत्तेतून पैसा पाहिजे, पैशातून ही परत सत्तेत येतात. हे आरक्षण विरोधी लोक आहेत, यांच्या नादाला लागलं नाही पाहिजे. आता ते मराठा समाजाला जर हे सांगितलं तर मराठा समाजाची मानसिकता काय आहे, त्यांच्यावरती ब्राह्मण आहे, त्यांच्या खाली माळे आहे, माळेच्या खाली धनगर आहे, धनगराच्या खाली बाकीच्या ओबीसी जाती. आणि मग आम्ही वर्णव्यवस्थेच्या बाहेरची लोक आहेत. आम्ही जी आरक्षणासाठी लढणारी, आरक्षण देणारी, जी संविधानिक बनवणारी ही लोक कोण आहेत? वर्णव्यवस्थेच्या बाहेरचे. एकंदरीत विचार करता महाराष्ट्र आणि देशातील जे राजकीय परिस्थिती पाहता कोणते राजकीय पक्ष हे आरक्षणाच्या बाजूने आहे असं तुम्हाला वाटतं? एकमेव पक्ष आहे बहुजन समाज पार्टी, जे 100% आरक्षणाचं समर्थन करतात. आम्ही मराठा समाजाचा विरोध करत नाही. मराठा समाजाला त्यांच्या वाटणीचं दिलं पाहिजे. आम्ही देऊ ना त्यांना ते आरक्षण. त्यांची परंतु मराठा समाजाला देत असताना गरजवंत मराठ्यांना देणार का? त्यांची मत आहे की सगळे सोयरे गणगोत सर्वांना धरून हे आरक्षण मिळेल. आता सगळे सोयरे म्हणल्यावर मग आमचे सगळे सोयरे ब्राह्मण आहेत, त्यांना देता का एससीचं आरक्षण? आता सगळे सोयरे कोण? एक आपल्या देशातल्या आणि ह्याच्यातला वंश तरी शुद्ध राहिलाय का कोणाचा? मराठा समाजात दुसरी लग्न मुसलमानांच्यातलेलं पुरी बरोबर लग्न केले, दलितांबरोबर झालेले आहेत ना. आता सगळे सोयरे हे असं काहीतरी संविधानाच्या बाहेरच्या मागण्या मागायच्या, दादागिरीत. आता म्हणते ती जरांगे म्हणतात ते मंडई दूध भाजीपाला बंद करू, अत्यावश्यक सेवा मुंबईला जाणाऱ्या बंद. हा तर हे असं काही हे होत नसतं. हे चुकीच्या पद्धतीने जे हे आहे ती चुकीच्या पद्धतीने नाही केलं पाहिजे. मुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री आहेत हां, आणि त्यांच्यावरचा मुख्यमंत्री जे आहेत ती बी त्यांचाच आहे. हिथं आहे का कोण? होलार समाजाचा मुख्यमंत्री आहे का? उपमुख्यमंत्री घिसाड्याचा आहे? असं काहीच नाही ना. सगळं तलाठी तरी आहे का आमचा? तलाठी तुमचा, तो कृषी अधिकारी तुमचा, तहसीलदार तुमचा, प्रांत तुमचा आहे, जिल्हाधिकारी तुमचा आहे, उपमुख्यमंत्री तुमचा, मुख्यमंत्री तुमचा आहे. आणि सोशल मीडियावरती हे नावलं कुणाला जात आहे? SC ST ओबीसीला. शेवटी आता जाता एकच फक्त आरक्षण या विषयावरून तुम्ही आमचे जे प्रेक्षक आहेत .com महाराष्ट्राचे या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? आरक्षणावरून मी एवढंच सांगेल की आरक्षणाची जी संकल्पना जी
इतिहास आहे, तो इतिहास सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. आरक्षण हे काही गरिबी हटवता कार्यक्रम नाही, हे प्रतिनिधित्व आहे. ज्या जाती ज्या जमाती ज्यांच्याबरोबर भेदभाव आजही होतो किंवा पूर्वी बी व्हायचा, त्या सगळ्यांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा तो विषय आहे. आणि बाबासाहेबांनी जो काही लोक म्हणतात ना की बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की 10 वर्ष आरक्षण ठेवा आणि ते बंद करा, हा एक RSS ब्राह्मणवाद्यांकडनं मुद्दा रेटला जातो. तर ते आरक्षण राजकीय होतं. ते राजकीय आरक्षण आत्तापर्यंत असं बिल आहे हे राजकीय आरक्षणाचं की 5 वेळा अटल बिहारींनी हात वर केला आणि दोनदा सोनिया गांधींनी वर. ह्याच्यावर चर्चाच होत नाही, हे पास करतात. आणि SC ST आणि OBC समाजात भडवे दलाल आणि चमचे पैदा करणारे हे राजकीय आरक्षण आहे. ते तर आम्ही बंद करा ना, लढा ओपनमधनं, राजकारणात ओपनमधनं लढा. इथं तर आता तुम्ही मेरिट बघताय, STचं, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईबचं, OBCचं उघड आहे ना, कुठंही कमी मार्क लागत नाहीत. आमच्यातल्या आता आमच्या STच्या मुलांना जी नीटची परीक्षा झाली त्याच्यात 433 420 मार्क आहेत. आणि मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो, ज्या पैशावाली मराठा असतील, माळे असतील, OBCतल्या बी यांच्या 200 आणि 250 क्वालिफाय झाल्यात. त्या पोरांना पैशामुळे त्यांना मेडिकलला ॲडमिशन, त्यांचं झालंय ॲडमिशन, ती कॉलेज त्यांचं फिक्स झालंय. आता इथं आरक्षणामुळं काय मेरिट कमी किंवा त्यांच्यातली गुणवत्ता नाही, त्याला बी गुणवत्ताच लागती. आणि त्या गुणवत्तेच्या आधारावरच जरी आरक्षण फक्त जागा राखीव केलेले आहेत. कारण बाबासाहेब जी सामाजिक मसुदा तयार करत होतो तो मसुदा काँग्रेसने स्वीकारला नाही, म्हणून आरक्षण आणावं लागलं. कम्युनल अवॉर्ड जो आला, कम्युनल अवॉर्ड जो इंग्रजांनी कम्युनल अवॉर्ड दिला, त्या कम्युनल अवॉर्डचा अभ्यास करा, सायमन कमिशन बघा, लिथियम आयोग वाचा, काका कालिलकर आयोग जरी फेकला असेल तरी त्याच्यावरचं वाचा ना. बाबासाहेबांच्या जे लिहिलेली पुस्तकं आहेत ती वाचा. शाहू आपल्या महात्मा फुलेंचं गुलामगिरी वाचा. OBCंनी वाचलं पाहिजे, आता OBCंनी वाचलं पाहिजे आणि मराठा समाजातल्याही तरुणांनी ते वाचलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला सगळं समजेल आरक्षण काय आहे. खूप छान. आज आपल्या स्टुडिओमध्ये काळूराम चौधरी साहेब आले आणि त्यांनी आरक्षणावर अतिशय म्हणजे अगदी इतिहासापासून सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितल्यात. नेमके इतिहासात हे आरक्षण कशा पद्धतीने आलं, ह्याच्यामध्ये कोणकोणते आयोग होते, हे आयोगाविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने सर आपण या ठिकाणी आला आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याबद्दल .com महाराष्ट्राच्या वतीने आपलं हार्दिक आभार. धन्यवाद.